हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मजेत ना? घेऊन आलो आहे तुमच्या सगळ्यांसाठी नवीन व्हिडिओ, ज्यामध्ये आपण बघणार आहोत मेंडेलने दिलेले लॉज ऑफ इनहेरिटन्स. याच्या आधीच्या व्हिडिओजमध्ये आपण मोनोहायब्रिड, डायहायब्रिड क्रॉस सारखे जे काही क्रॉसेस आहेत ते अत्यंत डिटेलमध्ये बघितले. हे जे काही क्रॉसेस आहेत ते मेंडेलने परफॉर्म केले होते इनहेरिटन्स आणि व्हेरिएशनचा अभ्यास करण्यासाठी. म्हणजेच इनहेरिटन्स आणि व्हेरिएशन एक्झॅक्टली कशा रीतीने वर्कआउट होतो ते समजून घेण्यासाठी. आता हे क्रॉसेस परफॉर्म केल्यानंतर त्याला जेही काही ऑब्झर्वेशन, जेही काही आउटकम्स मिळाले त्याच्या बेसिसवरती मेंडलने जेनेटिक्समध्ये लॉज ऑफ इनहेरिटन्स जे आहे ते दिले आहे. म्हणजे मेंडलच्या म्हणण्याप्रमाणे ऑर्गॅनिझममध्ये जो इनहेरिटन्स आणि व्हेरिएशन जनरली घडतो, म्हणजेच कॅरेक्टरचा ट्रान्सफर जो घडतो तो ह्या लॉजच्या बेसिसवरती घडत असतो. हे जे लॉ ऑर्गॅनिझम फॉलो करतो असं म्हटलं जातं. आता हे किती लॉज आहेत? तर 3 लॉज आहेत. त्याचा सगळ्यात पहिला आणि सगळ्यात सोपा तो म्हणजे लॉ ऑफ डॉमिनन्स. लॉ ऑफ डॉमिनन्स जो आहे तो नक्की कशाबद्दल बोलतो? लॉ ऑफ डॉमिनन्स अत्यंत सोपं बेसिस जर सांगायचं झालं तर ते म्हणजे एखाद्या ऑर्गॅनिझम मध्ये जेव्हा आपण क्रॉस परफॉर्म करतो त्याचा दुसऱ्या ऑर्गॅनिझम सोबत, दोन वेगळे इंडिव्हिज्युअल ज्यांच्यामध्ये प्युअर कॅरेक्टर्स आहेत, ह्यांचा जर आपण क्रॉस केला तर त्यातून येणारा जो हायब्रिड आहे त्या हायब्रिडमध्ये कोणतं कॅरेक्टर एक्सप्रेस होतं त्याबद्दलचा हा लॉ, आणि कोणतं कॅरेक्टर एक्सप्रेस नाही होत तेही समजावून सांगणारा हा लॉ. त्याच्या नावाचाच अर्धा असा मिनिंग जो आहे तो क्लिअर होऊन जातो. लॉ ऑफ डॉमिनन्स. डॉमिनन्स म्हणजेच काय? वर्चस्व. वर्चस्व म्हणजेच जे कॅरेक्टर जो अलील स्वतःचं वर्चस्व दाखवतो आहे, स्वतःला एक्सप्रेस करण्यासाठी मेहनत करतो आहे. मग जो अलील स्वतःला एक्सप्रेस करण्यासाठी मेहनत करतोय म्हणजे याचा अर्थ तो दुसऱ्या कुठल्या तरी कॅरेक्टरला, अलीलला एक्सप्रेस न होऊ देण्यासाठी मेहनत करतोय. त्याचं कॅरेक्टर सप्रेस करणं म्हणजे दाबून टाकण्यासाठी मेहनत करतोय असं म्हणत तरी पण चालेल. वर्चस्व म्हणजेच काय हो नक्की? जेव्हा एखादा ऑर्गॅनिझम स्वतःचे कॅरेक्टर वाढवण्याचा प्रयत्न करतो आणि दुसऱ्याचं कॅरेक्टर एक्सप्रेस म्हणजे सगळ्यांसमोर न येऊ देण्यासाठी मेहनत करतो, सोप्या भाषेत त्याच प्रकारे वर्चस्व म्हणजे कुठे ना कुठेतरी आपल्याला स्वतःला प्रोड्यूस करायचं एखादा कॅरेक्टर, इतकासा भाग. सो लॉ जो आहे हे लॉ अभ्यास करत असताना आपण नक्की काय काळजी घेणं गरजेचं आहे? मी थोडंसं परीक्षेच्या दृष्टिकोनातून बोलतो. लॉ ऑफ डॉमिनन्स किंवा जे लॉ ऑफ इनहेरिटन्सेस आहेत हे स्टडी करत असताना आपल्याला 3 महत्त्वाच्या फार गोष्टी आहेत. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे लॉचं स्टेटमेंट. स्टेटमेंट लक्षात नाही ठेवलं किंवा स्टेटमेंट एक्झामला विचारलं जरी गेलं तरी ते तसंच्या तसंच लिहिणं गरजेचं आहे, अपेक्षित आहे. तरच तुम्हाला जे काही मार्क्स आहे ते दिले जातात. हे स्टेटमेंट पाठ केलं त्याच्यावरती तुम्हाला एखादं एक्झाम्पल जे आहे ते देणं गरजेचं आहे. म्हणजेच ऑर्गॅनिझमचा एखादा ट्रेट तुम्हाला कन्सिडर करून त्याचा क्रॉस परफॉर्म करून दाखवणं गरजेचं आहे. आणि मग त्या लॉवरचं एक छोटंसं तुमच्या शब्दामध्ये एक्सप्लेनेशन जे आहे ते गरजेचं असतं. म्हणजे तुम्ही तुमच्या भाषेमध्ये एक्झॅक्टली लॉ मध्ये काय घडतंय ते सांगणं गरजेचं आहे. या 3 गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत लॉचा अभ्यास करत असताना. ज्या लॉला तुम्ही तुमच्या शब्दात एक्सप्लेन करू शकलात त्याचा अर्थ एक्झामिनरला कळून जातं की तुम्हाला उत्तर येतं आहे, तो तुम्हाला मार्क द्यायला बिलकुल काही दचावत नाही. इतकं सिंपल्स आहे. मग लॉ ऑफ डॉमिनन्सचं स्टेटमेंट काय? एनसीईआरटी मध्ये तुम्हाला छोटे छोटे स्टेटमेंट्स डिवाइड करून दिले आहेत. स्टेट बोर्ड मध्ये तुम्हाला एक सोपं स्टेटमेंट बघायला मिळतं. काय स्टेटमेंट बघायला मिळतं बरं? सो स्टेटमेंट काय बघायला मिळतंय? When two homozygous individuals for one or more sets of contrasting characters are crossed, the alleles appears in F1 hybrid are dominant and alleles that do not appears are recessive. सो अशा काहीतरी प्रकारचं स्टेटमेंट जे आहे ते आपल्याला बघायला मिळतं. अत्यंत सोपं आणि सरळ आहे. खूप सारे शब्द आहे. आपण 1 बाय 1 प्रत्येक शब्दाची फोड करत त्या स्टेटमेंटला समजून घेऊ. सगळ्यात पहिले काय म्हटलंय बघा, व्हेन टू होमोझायगस इंडिव्हिज्युअल. आपण जसं म्हटलं होतं की प्युअर
त्या प्युअर शब्दालाच आपण होमोझायगस अशी जी काही टर्म आहे ती टेक्निकल टर्म समजून घेतली होती. होमोझायगस म्हणजेच काय की जेव्हा त्या इंडिव्हिज्युअल त्या ऑर्गॅनिझम मध्ये मला एखादं कॅरेक्टर प्युअर बघायला मिळतंय, याचा अर्थ त्याच्यामध्ये दोन्हीही सेट्स ऑफ क्रोमोझोम मध्ये सारखे अलील्स बघायला मिळत आहेत. प्युअर होमोझायगसचा अर्थ आपल्याला माहिती की दोन अलील जेव्हा सिमिलर असणार तेव्हा. म्हणजे जर समजा मी एक मेल पॅरेंट एक ऑर्गॅनिझम कन्सिडर करतोय ज्याच्यामध्ये आपण म्हणूया की हाईट टॉल आहे, तर त्या ऑर्गॅनिझम मध्ये त्या टॉल हाईटसाठी दोन अलील असतील आणि दोघही अलील कॅपिटल टीच असतील. समजा दुसरा एखादा ऑर्गॅनिझम आहे ज्याच्या ड्वार्फ हाईट आहे, तर त्या केसमध्ये त्याच्यामध्ये स्मॉल टीच असणार, होमोझायगस आहे म्हणून. सो जेव्हा दोन होमोझायगस इंडिव्हिज्युअल दोन होमोझायगस ऑर्गॅनिझम्स मध्ये क्रॉस होतो, क्रॉस किती कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरसाठी, आता इथे वर्ड तसा आलेला आहे वन ऑर मोर कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्सचे सेट्स. कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर म्हणजेच काय, आता हा थोडासा नवीन शब्द आहे कॉन्ट्रास्ट. कॉन्ट्रास्ट म्हणजेच काय, आपण त्याला सोप्या भाषेत विरुद्ध म्हणूया, इंग्लिशमध्ये आपण अपोजिट म्हणू शकतो, एकदम वेगळे वेगळे म्हणूया, त्याला म्हणणार आहोत आपण कॉन्ट्रास्टिंग. कॉन्ट्रास्टिंग अपोजिट कॅरेक्टर्स, जसं एखादा प्लांट टॉल आहे तर एखादा प्लांट ड्वार्फ आहे, अपोजिट आहे. एखाद्यामध्ये फ्लावरमध्ये कलर आहे, एखाद्यामध्ये व्हाईटच फ्लावर आले, विरुद्ध झाले. एखाद्यामध्ये सीड शेप राऊंड आला, एखाद्यामध्ये व्रिंकल्ड आला, मग ते अगेन अपोजिट झालं. सो कॉन्ट्रास्टिंगचा अर्थ काय, अपोजिट, अत्यंत वेगळे वेगळे असे कॅरेक्टरशी पेअर पाहिजे आपल्याला. अपोजिट कॅरेक्टरशी पेअर, अपोजिट कॅरेक्टरशी जोडी, मग ती एक दोन कितीही चालतील. त्या कॅरेक्टरच्या जोडीसाठी जर क्रॉस परफॉर्म केला गेला तर त्या क्रॉसमधून येणारा हायब्रिड जो असेल, त्या हायब्रिडमध्ये जेही कॅरेक्टर बघायला मिळेल ते कॅरेक्टर कोणतं असेल, डॉमिनंट असेल. म्हणजे दोन ऑर्गॅनिझम्स मध्ये आपण एक किंवा एकापेक्षा जास्त कॉन्ट्रास्टिंग पेअर्सचं जर कन्सिडरेशन केलं तर त्या क्रॉसमधून येणारा जो हायब्रिड असेल किंवा पुढच्या जनरेशनचे हायब्रिड असतील, तर जे कॅरेक्टर अपियर होत राहील, अपियर म्हणजे दिसत राहील, प्रोड्यूस होत राहील, ते दिसत असणारं कॅरेक्टर डॉमिनंट असेल आणि जे कॅरेक्टर दिसणार नाही, अपियर होणार नाही, ते सप्रेस केलं जाईल, ते कॅरेक्टर कोणतं असणार आहे, रेसेसिव्ह असणार आहे. असे हे दोन शब्द मानले गेले, डॉमिनंट आणि रेसेसिव्ह. सो इथे म्हटलंय बघा, अलील्स अपियर्स आणि अलील्स दॅट डू नॉट अपियर्स. मग जो अपियर झाला तो डॉमिनंट आणि जो अपियर नाही झाला तो रेसेसिव्ह. इतकं सिंपल आहे. आता हे समजून घेण्यासाठी आपण एक छोटंसं उदाहरण घेऊया, एक्झाम्पल घेऊया, पटकन कळेल आपल्याला की एक्झॅक्टली लॉ ऑफ डॉमिनन्स कसा बघायला मिळतो. एक्झाम्पल म्हणून आपण ट्रेट कन्सिडर करूया, एखादी सीडची घेऊया आपण. चला, ट्रेट मध्ये आपण घेतला शेप ऑफ सीडची जी काही ट्रेट आहे ती कन्सिडर करतोय. आता आपल्याला एक्झाम्पल दाखवायचं आहे, म्हणजे आपल्याला एक छोटासा क्रॉसच परफॉर्म करून दाखवायचा आहे. मग क्रॉस परफॉर्म करून दाखवणार म्हणजे सगळ्यात पहिले आपल्याला जी घेणार आहोत आपण ती आहे पॅरेंटल जनरेशन. पॅरेंटल जनरेशन म्हणजे आपल्याला आला एक मेल पॅरेंट आणि एक फिमेल पॅरेंट जो आहे तो दाखवावा लागेल. सो मेल आणि फिमेल पॅरेंट आले, मग आपल्याला दाखवावं लागेल त्यांचे फिनोटाईप. फिनोटाईप म्हणजेच काय, त्यांच्यामध्ये असलेला जो एक्सटर्नल अपिअरन्स आहे त्याच्याबद्दल आपण बोलतोय. समजा आपण मेलमध्ये शेप ऑफ सीड जो आहे तो कन्सिडर केला की मेल जो आहे तो राऊंड सीड शेप दाखवतोय, म्हणजे वाटाणे जे आहे ते गोलाकार टाईपचे आहेत असं, आणि फिमेल जे आहे त्याच्यामध्ये व्रिंकल्ड टाईपचे आहेत, याचा अर्थ थोडेसे सुरकुतलेले टाईपचे आहेत, गोलाकारपेक्षा बरेच वेगळे आहेत असं आपण म्हणतोय. फिनोटाईप आला म्हणजेच काय आला पुढचा, जिनोटाईप येणार. आता इथे आपला जिनोटाईप जो आहे तो कन्सिडर करायचा आहे, बरोबर. आता जिनोटाईप आपलं काय बोललंय, आपला स्टेटमेंट काय दिलं होतं लॉचं की अक्रॉस्ड व्हॉट यू से की टू प्युअर पॅरेंट्स आर क्रॉस्ड. प्युअर पॅरेंट्स म्हणतो याचा अर्थ होमोझायगस आहे, म्हणजे दोन्ही अलील सेम आहे. याचा अर्थ राऊंड साठी ते आपण घेणार कॅपिटल आर ही कंडिशन. व्रिंकल साठी आपण इथे घेणार स्मॉल आर ही कंडिशन. ओके, ही अलिलिक पेअर आपली इथे आली. आणि त्यानंतर पुढची जी स्टेज आहे ती काय आहे आपली, गॅमेट्सची. सो नेक्स्ट स्टेज आपली येते गॅमेट्स. आपण इथे गॅमेट्स जे आहे ते लिहून घेऊया, गॅमेट्स. सो ऑर्गॅनिझम असतो डिप्लॉइड, गॅमेट्स असतात नेहमी हॅप्लॉइड. सो इथे दोन जेव्हा आपण अलीलची पेअर लिहितो याचा अर्थ ते डिप्लॉइड स्टेटमध्ये आहे, गॅमेट्स हॅप्लॉइड लिहायचं आहे. सो कॅपिटल आर आला एक गॅमेट आणि स्मॉल आर आला दुसरा गॅमेट. आता पुढे काय होत असतं, या गॅमेट्स होत असतं फ्युजन, आणि फ्युजन झालं का मग ह्याच्यानंतर जी जन्माला येणार ती येणार आपली F1 जनरेशन, म्हणजे पॅरेंटल नंतरची जी काही फर्स्ट ऑफस्प्रिंग जनरेशन आहे, फिलियल जनरेशन, फर्स्ट फिलियल जनरेशन ती येणार. मग आता इथे काय येणार, कॅपिटल आर आला मेल पॅरेंट कडनं, स्मॉल आर आला फिमेल पॅरेंट कडनं.
जो सीडी शेप येईल तो कोणता येणार आपल्याला, राऊंड बघायला मिळाला. आता राऊंड बघायला मिळाला म्हणजे हे मेंडलचे ऑब्झर्वेशन्स आहेत की जस्ट थोडक्यात तुम्हाला समजून सांगायचं तर असं आपण समजूया. हे सगळं एक हायपोथेटिकल कंडिशनने समजून सांगतो मी तुम्हाला. लेट जस्ट कन्सिडर की मेंडलने एक राऊंड सीडी शेप असलेलं प्लांट बघितलं, ते त्यांनी मेल पॅरेंट म्हणून कन्सिडर केलं. व्रिंकल्ड सीडी शेप असलेलं पॅरेंट जे आहे, प्लांट जे आहे ते घेतलं. मेल पॅरेंट म्हणजेच राऊंड सीडी शेप असलेल्या पॅरेंटकडनं पोलन ग्रेन्स रिसीव्ह केले, मिळवलेत आणि ते व्रिंकल्ड सीडी शेपच्या प्लांटच्या फ्लावरवरच्या स्टिग्मावरती जाऊन ते ट्रान्सफर केले. आता जेव्हा हे मेल पॅरेंटचे पोलन ग्रेन्स फिमेलच्या पॅरेंटच्या स्टिग्मावरती जेव्हा गेले तेव्हा हा क्रॉस परफॉर्म झाला. तिकडे पॉलिनेशन कंप्लीट झालं, क्रॉस पॉलिनेशन कंप्लीट झालं, फर्टिलायझेशनची प्रोसेस पूर्ण झाली आणि आफ्टर दॅट त्याला शेंगा आल्या, वाटाण्याच्या शेंगा आल्या. आता त्या प्लांटमध्ये ज्या नवीन आलेल्या वाटाण्याच्या शेंगा आहे त्या शेंगा म्हणजे F1 जनरेशन आहे. आणि त्या शेंगांमधले जेव्हा वाटाणे बघितले गेले तर वाटाणे हे मेल पॅरेंटच्या गोलाकार वाटाण्यांसारखे बघायला मिळाले. फिमेल पॅरेंट व्रिंकल्ड सीडी शेप आला होता, याचा अर्थ त्याचे वाटाणे सुरकुतलेले हवे होते, पण ते नाही आले. ते का नाही आले? कारण की मेल पॅरेंटकडनं आलेलं जे राऊंड सीडी शेपचे कॅरेक्टर आहे ते कॅरेक्टर एक्सप्रेस झालं F1 जनरेशन मध्ये. म्हणजे जेव्हा दोन प्युअर पॅरेंट्सचा क्रॉस केला जाईल तेव्हा त्यांच्यामधून हायब्रिडमध्ये जे कॅरेक्टर एक्सप्रेस होईल ना ते हायब्रिड मधलं कॅरेक्टर हे डॉमिनेंट कॅरेक्टर म्हणवलं जातं. आणि जे कॅरेक्टर हायब्रिडमध्ये एक्सप्रेस नाही झालं, जे सप्रेस केलं गेलं, ते कोणतं कॅरेक्टर म्हणवलं गेलं, रेसेसिव्ह. सो हे आलं तुमचं थोडक्यात एक्सप्लेनेशन की जेव्हा जेव्हा दोन प्युअर पॅरेंट्सचा क्रॉस केला जाईल मग ती शेप ऑफ सीडची ट्रेट असेल, ती पॉड शेपची ट्रेट असेल, ती कलर ऑफ सीडची असेल, कलर ऑफ फ्लावरची असेल, कलर ऑफ पॉडची असेल, ती पोझिशन ऑफ फ्लावरची असेल, कोणतीही ट्रेट घ्या, 7 पैकी तुम्ही कोणतीही ट्रेट घ्या, त्या कोणत्याही ट्रेटसाठी जेव्हा क्रॉस केला जातो किंवा एका वेळी 2 ट्रेटसाठी जेव्हा क्रॉस केला जातो, 3 ट्रेटसाठी क्रॉस केला जाईल तेव्हा प्रत्येक वेळेस जे कॅरेक्टर हायब्रिडमध्ये एक्सप्रेस केलं जात आहे ते कॅरेक्टर डॉमिनंट आहे, जे एक्सप्रेस नाही होते, सप्रेस होत आहे, ते रेसेसिव्ह कॅरेक्टर आहे. हा ह्या लॉचा सोप्पा असा मिनिंग आहे. आय होप तुम्हाला लॉ जे आहे ते समजलं असेल, ह्या एक्झाम्पलने समजलं असेल. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू मध्ये तुम्हाला लॉचं स्टेटमेंट आणि हे एक्झाम्पल इथपर्यंत जरी दिलं तरीही तुम्हाला मार्क्स जे आहे ते फुलफिल मिळतात. जर समजा तुम्ही ह्याच्या पुढेही घेऊन गेला, F2 जनरेशन हे एक्सप्लेन केली पनेट स्क्वेअर मेथडने, तरीही चालेल, तेही तुम्हाला लायबल आहे, मार्क्स कंप्लीट मिळतील तुम्हाला. सो हा झाला तुमचा लॉ ऑफ डॉमिनन्स अत्यंत सोप्या आणि सिंपल लँग्वेजमध्ये. तुम्हाला ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे काही कन्फ्युजन असतील तर प्लीज तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्हाला आणखी कशावरती व्हिडिओज हवे आहे, कशा रीतीने तुम्हाला व्हिडिओज असायला हवे आहे तेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ह्या व्हिडिओला लाईक नक्की करा, शेअर नक्की करा आणि बायोनेक्सस अकॅडमीच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.